महाराज विजय ग्रंथ अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जय सच्चिदानंदा श्रीहरी, कृपा करावी लोकरी। तुम्ही पदनताच्या वरी, कधी न कठोर झालात। तू करुणेचा सागर, तू दीन जनांचे माहेर। तू भक्तांसी साचार, कल्पतरू वा चिंतामणी। ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा। दास गणुसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका। असो बंकटलाला घरी, राहते झाले साक्षात्कारी। दीन दुबळ्यांचे कैवारी, श्री गजानन महाराज। लांब लांबोनी भक्त येती, समर्थाते वंदती। मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण। एके दिनी काय झाले ते आता सांगतो पहिले। महाराज होते बसलेले निजासनी आनंदात। ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला। पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर। कुक्कुटाची होती स्वप्न, मंद शीत वाहे पवन। वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया। उदयांचली नारायण, येऊ पाहे हर्षे करुण। तेने तम पलायन, करू लागला कंदरीसी। परम भाविक सुवासिनी, रथसडांस मार्जनी। वत्स धेनू पाहोनी, तोंड लागली चहारटे। ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास। येता झाला दर्शनास, श्री गजानन साधूच्या। तो भिकार गोसावी, मान मान्यता त्याची राहावी। कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंताच्या मंडळीत। भगवी चिंधी डोक्यास, झोळी वाम बगलेस। होती एक नेसण्यास, फाटकीसी लंगोटी। मृगाजिनींचा गुंडाळा, पाठीवरी होता भला। ऐसा गोसावी बैसला, कोपऱ्यात एकीकडे। दर्शनासी भीड फार, होऊ लागली साचार। अशा स्थितीत मिळणार, सवड कशी त्या गोसाव्यास। तो ठाईच बैसोन, करू लागला चिंतन। म्हणे समर्थाचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला। समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला। आवडीने नवस केला, भांग स्वामीस अर्पिण्याचा। तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथ। या श्रीमान मंडळीत, माझ्या नवसास कोण पुसे। गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा। मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा शेगावी। माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कौनाप्रत। येथे एकही ना दिसत, प्रेमी या शांभवीचा। जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी। आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम। ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार। झाला होता परम आतुर, दर्शन घ्याया समर्थांचे। ते त्यांचे मनोगत, जाणते झाले समर्थ। बोलते झाले इतरांप्रत, आना काशीचा गोसावी। तो पहा त्या कोपऱ्याला, आहे विचारा दडून बसला। हे ऐकता आनंद झाला, गोसाव्यास परमावधी। आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत। मी जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणले। ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी, जी गोष्ट कथिली पाही। की स्वर्गलोकीच्या कथा त्याही, समाजात योगीवरा। त्यांचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार। धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालाज्ञ महात्मा। न बोलता माझा नवस, जाणतील हे पुण्यपुरुष। त्यांचे प्रत्यंतर यावयास, अवधी उरला थोडका। मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला। तो महाराज बदले तयाला, काढ झोळीची पोटळी। जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत, त्या पोटळींचे आज येथ हो देगा पारणे। गोसावी परदी लागला, गहीवर त्यासी दाटला। गडबडा लोळू लागला, बालका परी स्वामींपुढे। महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठवून बैस। पोटोळीच्या बुटीस, काढ बाहेर झोळीच्या। नवस केलास तेवेळी, नाही लाज वाटली। आणि आता काही लाविली, चाळवा चाळवी निरर्थक। गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत। जोडूनिया दोन्ही हात, ऐसे नम्र वाणीने। मी बुटी काढितो, नवस आपुला फेडितो। परी मागणे मागतो, एक ते त्या दिनाला। आठवण माझ्या बुटीची, नित्य राहावी आपणासाची। हीच इच्छा मानसीची, आहे ती पूर्ण करा। तुम्हा बुटीचे प्रयोजन, नाही हे मी जाणतो पूर्ण। परिबालकाची आठवण, रहाया बुटी स्वीकारा। भक्त जी जी इच्छा करीत, ती ती आज्ञा पुरवित। अंजनीचा वृत्तांत, आना मनी आपुल्या।
अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले, महारुद्र पोटी आले, अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकरा कारण आड न आले वानरपण, तेवी माझ्या बुटीची आठवण राहाया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात आहा शंकर, म्हणून बुटीचा अभेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे ईज कारणे, ही इतरा आणील उणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले, मायपूर्वी बालक लळे, वेडू वाकुडे असले तरी. गोसाव्याने बुटी काढिली, हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजिली पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथलिसे कारणासहित, तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा, तेन ठाई तत्वत्ता, परी व्यसनाधीनता नच आली समर्थाते. पद्मपत्राचे परी ते आलिप्त होते निर्धारी, नये कोणास त्यांची सरी, खरेच अति थोरते. वेदरुचा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी, साशंक व्हावे वैदिकांनी, याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागातून, एकच पदा ते गाऊन दाखवावे निज लीले. चंदन चावल बेलकी पतिया, प्रेम भारी या पदा ठाया, ते आनंदात येऊनिया वरच्या वरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निश्चेष्टित. कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या वचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात, होता त्यांचा प्राणांत भावयाचा समय आला. व्याधी शरीरी वळावली, शक्ती पार निघून गेली, प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार, प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले यती, परी यश न आले तिळरती, यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त, दुःख करीती अत्यंत, जानरावा आम्हाप्रत, सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले, नाना देवांता लागी भले, परीन कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित, आता अखेरच्या यत्न्याप्रत, करोन पाहू एक वेळा. बंकटलालाचे घरी आहे ते एक साक्षात्कारी, यांच्या योगे शेगाव नगरी, झाली प्रति पंढरपूर. साधूने आणिल्या मनात, काय एक नाही होत, सच्चिदानंद बाबा प्रत, ज्ञानेश्वराने उठविले. त्यांचे पाहू प्रत्यंतर, जाजा कोणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर, वेळ अंत समयाची. ते ऐकोनी एक आप्त, आला बंकट सदनाप्रत, जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा, आला आहे जवळीसाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करोनी मजप्रत, ते तीर्थ नोहे अमृत, होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी, तुम्ही करावी अत्यादरी, विनवणी आमुच्या वडिलाला. जसे त्याने सुचविले, तैसे आपते तात्काळ केले. भवानीरामा विनविले, द्याया तीर्थ समर्थांचे. भवानीराम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण, दुसऱ्यांचे दुःख ऐकून सज्जनतेच विवळ होतं. प्यालामध्ये भरून पाणी, समर्थांच्या लाविले चरणी, आणि केली विनवणी, तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकाविली मान, तीर्थ पाजिले नेऊन, जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडिला, उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार, आनंदले नारी नर, सत्पुरुषाचा अधिकार, आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेविली, ज्या योगी लाभती झाली, आरोग्यता जानरावा.
8 दिवसा माझारी जानराव झाला पहिल्या परी, भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत, संतन ते साक्षात देव कलियुगीचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा, श्री गजानना सारिखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना, यमाजी पंताची या सदना परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यू ना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती, परी संकटाते वारीती अंगातुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेश उठविले नेवाशाशी, परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतकेची आहे हे गंडांतर टाळीते पाहे, ते टाळणे काहीच नोवे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार, त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि तिसरा तो आधी दैविक. त्या तिघांमाझे बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. आधी भौतिकाची तयारी कुपथ्याने होती खरी, नाना प्रकारच्या शारीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर, त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा, औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा विद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश, तैसे आधी दैविकास नवस सायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळे देख, पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा, होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देवोनिया. म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधू चरण, तेच आले घडोन शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येती या जनी, परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धापूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी, श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यूसाचे, वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी, माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना, आणि साधू विन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण, उगीच पाहून पिवळेपण सोने पितळस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी, म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर, साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाचे ये घरी. तेथे देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला, त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना, स्वार्थ साधू प्रपंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान, स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्यांचे वाटले. जेवी नरसिंह उतार इतरांसी वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमार मुळीन भ्याला त्या रूपा. वाघीन इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी, कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर, वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानील आपणाला, तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण, हिरे गारा एकवटून खाणी माझी राहाती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान, तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषवीन गारेला. गारती गारच राही पायाखाली तुडविली जाई, ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला.
श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मेंद, संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरलेला असे. तो सेवा करी वरीवरी, भाव निराळा अंतरी, मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोसणे, प्रत्येक काम माझ्या विन होत नाही येठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी, अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकास सांगत असे, आपला सवरात करीत असे, त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयमेव शंकर, हा बनला नंदिकेश्वर, हमेशा करी गुरुगुर आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी, कौतुक केले एके दिनी, ते ऐका विबुध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली, तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. ही या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना, मंडळीच होती जाना त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले, विठोबाला विनविते झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले, येथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार, महाराज तो शय्येवर अस्ति निद्रिस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना, हे अवघड काम होईना तुझ्या वाचून येठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐशा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला मनी, त्याने जाऊन तत्क्षणी महाराजास उठविले. मंडळींचे काम झाले, परी संकट ओढावले, घाटोळे विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला, आपुली स्थिती विसरला, या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी, घुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीच हा. त्या घुमाऱ्यांचे बक्षीस घे मी देतो तुला खास, तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषा जवळ करू नये, तस्करासी लेखू नये, निजकंठीचा ताईत. ऐशा रीती ठोकला छड्याखाली घाटोळाला, विठोबा तो पळाला पुन्हा आला मागोती. खरे जे का असती संत, ते ते ऐसेच करीतात, ढोंगी मात्र जातात अशा चिया करांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन, संत नादी लावण्याजन ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती, भलभल ते सांगताती साक्षात्कार ढोंग्याचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई, परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना न मुळी आवडत सानिध्य त्या षंढांचे. पतिव्रतेसी शेजार, कसबिनीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कथलाचे. संत शेटा ते राखिती, परीन त्याला महत्व देती, ती या जगातील एक व्यक्ती, कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन, जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकर, परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन, चिलटांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी. तेवी संत भूमीपरी रक्षण अवघ्यांचे करती जरी, किमती माझी ठेविती परी गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे, पाय लाभून साधूचे दैव दूर झाले की. जरी तो ना ढोंग करिता, तरी योग्य ते प्रती चढता, संतांची ती योग्यता त्याने मुळीना जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंती कामधेनूपासून. ऐसे न कोणी करावे, संतांपासी राहून बरवे, तेथे विचार ठेवावे अहर्निशी जागृत. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ, तारक हो भवाब्धितम अवघ्या भाविका कारणे. श्री हरिहरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति तृतीय अध्याय समाप्त. जय श्री गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते.